शेतकऱ्याच्या दुधाला दर नाही, बाकी कशाला दर नाही, द्राक्षाला दर नाही, ऊसाला दर देत नाही, 3,000 दर आणि खताच्या पोत्याची किंमत 2,000 रुपये. संजय काका पाहिजे. काय बरं? आज लोकांच्या अडीअडचणी त्यांनी सुद्धा समजून घेतल्यात. शेतकऱ्यांसाठी म्हैसाळचं पाणी असू दे योजनेसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. 10 वर्ष तर संजय काकांना आपण निवडून दिलेलं आहे, परंतु अपेक्षित प्रमाणे काम झालेलं नाही आहे. त्यामुळं ह्या वर्षी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. तुम्ही एसी गाडीतनं फिरणार आणि समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम कोण करतंय, तर हे नेते मंडळी. ही 6,000 रुपये नुसतं तोंडाला त्याच्या दही पुसल्यावर केले काम त्यानं. काहीच नाही, ती पोटात बी नाही हातात बी नाही. शासन हे फक्त शेतकऱ्याच्या विरोधात शासन आहे. आणि म्हणाले तुम्हाला आजचे दिन आणणार. काय आजचे दिन आणलं? गॅरंटी काय दिली तुम्ही? ही भेकेल लागली, देशी दोडीला शेतकरी लागले. पण संजय काका सोडून कोणी पण असू दे, शिवसेनेतला असू दे, चंद्रहार पाटील असू दे किंवा विशाल पाटील असू दे. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. पहिला प्रश्न, EVM मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे. दुसरा प्रश्न, आमच्याकडे पाणी नाही, पाण्याची योजना पूर्ण केल्या पाहिजे. सांगली जिल्हा हा दादांचा आहे. आजपर्यंत दादांनी ते सांभाळलेला आहे. विशाल पाटील उभा राहिले तर झुंज चांगली होईल हो, नाहीतर काही एकतर्फी होते. मग फक्त तुम्ही फसवू नका. त्या EVM मशीनमध्ये काय फसवू नका. बॅलेट पेपरवरच घ्या. तुम्हाला गॅरंटी पाहिजे असेल जनतेची तर ती बॅलेट पेपरवर घ्या तुम्ही इलेक्शन. वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं सहज हवन गोकुळ दही. नाम घेता पुकार, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. दर्शक नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा या माध्यमातून आपण सांगली जिल्ह्यामध्ये आहे. सांगली जिल्ह्यातील कवटेमहाका या तालुक्यामध्ये आहे. आता माझ्या मागे जर का तुम्ही बघितलं तर आपण या कवटेमहाका या रोडवरती आहे. माझ्यासोबत इथं काही नागरिकसुद्धा आहेत. आपण त्यांच्यासोबत आता चर्चा करूयात ह्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात. दादा नमस्कार. नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये काय वाटते? संजय काका पाटील, इकडं बघायला गेलं तर महाविकास आघाडीमधून 2 उमेदवार आहेत. कोण उमेदवार आवडते तुम्हाला? अजून महाविकास आघाडीचा उमेदवार काही निश्चित झालेला नाही हे असं तुमच्या प्रसारमाध्यमातून आम्हाला कळते. भाजपतर्फे संजय काकांचं नाव तिकीट फिक्स झाले. आता तिकीट फायनल झाल्यानंतर मग ठरवता येईल. तरी पण आम्हाला असं वाटते की सत्तेवर कोण आहे याच्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न आज महत्त्वाचे आहेत. आज शेतकऱ्याचं खतं असो किंवा बियाणं असो याच्यावर जे केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने जो GST लावला आहे तो GST लावला नाही पाहिजे या मताचा आम्ही आहे. कारण हा तालुका दुष्काळी होता, पण म्हैसाळ योजनेमुळं आज शुभलाम सुफलाम झालेला आहे. बरोबर. आणि शेतीचं उत्पन्न वाढले तर शेतकऱ्याच्या मालाला दर मनावासाचा नाही, त्यामुळे शेतकरी हा मेटाकोटीला आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज रोजगाराच्या बाबतीत म्हटलं तर आज आमच्या कवटेमहाका तालुक्यातील बरेच विद्यार्थी आज चांगल्या पदावरती शिक्षण घेऊन बाहेर पडतात. आज नोकऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. आज शिक्षण क्षेत्रातील जर शिक्षक क्लार्क असतील किंवा शिक्षक कर्मचाऱ्यांचा प्रश्न, आज 10-15 वर्षाचे शिक्षक आज चांगल्या कॉलेजवरती काम करतात, पण त्यांना वेतन दिलं जात नाही, शासनाने त्यांना मंजुरी दिली जात नाही. शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत ते सुद्धा 10 वर्षे आज शिपाई असू दे, शिक्षक असू दे, एका शाळेत शिपाईसुद्धा नाही, त्यांना पगार दिला जात नाही, त्यांना मंजुरी दिली जात नाही. त्यामुळं आज बेकारीचा प्रश्न पण आज आमच्या तालुक्यामध्ये भरपूर आहे. नाही, हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत या प्रॉब्लेमवरती मग कुठलं सरकार चांगलं हे करू शकते असं वाटतंय? आता महाविकास आघाडीच्या शासन ज्यावेळा पूर्वी होतं त्यावेळेला पण शिक्षक सेवक हे त्यांनीच आणलं आणि सत्ता बदलल्यानंतर सुद्धा भाजप शासनानं पण यावरती काही निर्णय घेतलेला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आमच्या मराठ्यांचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो सुद्धा शैक्षणिक धोरणाला आमच्या विद्यार्थी जे बाहेर पडतात नोकरीमध्ये आरक्षण मिळावं. आज आरक्षण मिळलं की आमचं काही घर कोण चालवणार नाही. तर या विद्यार्थ्यांचा आज प्रश्न जो गंभीर आहे, तरुणांना काम मिळलं पाहिजे या मताचा आम्ही आहे. उमेदवार म्हणून संजय काका पाटील आहेत, चंद्रहार पाटील आहेत, विशाल पाटील आहेत. उमेदवार म्हणून कोण चांगलं वाटते? आत्ता उमेदवार म्हणून आता संजय काकांचं पण आमच्या तालुक्यामध्ये जे 10 वर्ष काम केलं त्यांचा पण संपर्क चांगला आहे. आज लोकांच्या अडीअडचणी त्यांनी सुद्धा म्हणजे समजून घेतल्यात. शेतकऱ्यांसाठी म्हैसाळचं पाणी असू दे या योजनेसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आज कवटेमहाकाला पाणी पुरवठ्याची जी स्कीम आज जे बनगरवाडीच्या तलावातून जे पाणी येणार आहे त्यासाठी सुद्धा संजय काका असू देत,
आणि आमदार सुमनताई पाटील पण असू देत, त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचं आज युद्ध पातळीवर काम चालू आहे. कोण उमेदवार पुढचा कोण असं वाटतंय तिघांच्यातला? आता तिघांचे अजून आघाडीचे उमेदवार कोण फिक्स झालं नाही, त्यामुळे काही सांगता येत नाही अजून. विशाल पाटलांना तिकीट नाही म्हणायला लागल्यात, काय वाटतंय? विशाल पाटलाला तिकीट जरी नाही मिळलं तर आम्हाला असं वाटतं की चंद्रहार पाटलाला मिळालं तरी संजय काका भारी पडतील असं आम्हाला वाटतंय. नमस्कार बाबा, काय सांगाल या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण असायला पाहिजे खासदार? आता मूळ प्रश्न जनतेचा पहिला विचारा, कशी काय जनतेची हालावा विचारा. बाकीच काय, जनता इथं होरपळून मारला आल्या, काम हाताला काम नाही, रोजगार नाही, बेरोजगारी जास्त झाल्या. आणि खरा शत्रू म्हटलं तर बेरोजगारी, महागाई ही शत्रूच आहे हो सगळं सर्वसामान्य माणसांचा. यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे, जनतेला सुख लागलं पाहिजे, दिलासा मिळाला पाहिजे, ही शासनानं भूमिका मांडली पाहिजे. पहिलं शेतकऱ्याच्या दुधाला दर नाही, बाकी कशाला दर नाही, द्राक्षाला दर नाही, ऊसाला दर देत नाही, 3000 दर, आणि खताच्या पोत्याची किंमत 2000 रुपये. कसं ही करायचं माणसानं, शेतकऱ्यानं कुठं हाल सोसाय सांगा. पहिलं बरं, पण आता ही नको आहे. GST लावली शेतकऱ्या दुधाला, GST वाहनावर GST लावली, शेतकऱ्याच्या सगळ्याला लावून टाकले GST, आणि बाकी काय आमच्या दुधाला दर नाही. मग सध्या सांगायचं तुम्हाला, दूध विकणारा सावकार झाला, तो दूध खरेदी करून डेअरीवाला सावकार झाला, आणि ही भिकारी झाली. खाल्ली जनता भिकारी आहे, शेतकरी भिकारी आहे. फक्त शेतकऱ्याकडे दुर्लक्ष ह्या शासनाने केलं. ही 6000 रुपये नुसतं तोंडाला त्याच्या हे दही पुसल्याने केले काम त्यानं, काहीच नाही. ती पोटात बी नाही, हातात बी नाही. आणि ही गॅसचं दुप्पट केलं गॅसचं. त्याच्यामुळं सर्वसामान्य माणूस होरपळून निघाला यात. नोकरवाल्यासनी 4% 5% ती महागाई भत्ता वाढला. ह्याला काय आहे महागाई भत्ता? ह्याच्या उरावर कर्जच आहे कायमचं, आणि बँकेचं कर्ज आहे सगळं. आजची दिन दावायचं कशाचं, सगळं बुरी दिन येऊन बसले. आता काय करायचं सांगा बरं या शासनाला? हे शेतकऱ्यांना काय करायचं? आणि मोठ्या मोठ्या घोषणावरनं करायच्या, त्याचा काय उपयोग आमच्यापर्यंत येतच नाही, काहीच येत नाही. मग त्याचा उपयोग काय आहे? काय साधारण काय आमच्या गॅसच पैसे घेतले आणि ती माघार देते, काय देते? आमचीच बोट आमच्या डोळ्यात घातली. बोला, काय सांगा? घरातलेच पैसे घ्यायचे आमच्याकडनं, आणि आमचे 6000 रुपये आम्हाला द्यायचे. शासन हे फक्त शेतकऱ्याच्या विरोधात शासन आहे. शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव नाही. नुसतं म्हणायचं आजचे दिन नाही, ती बुरे दिन आहे. काँग्रेस आता पुढे काय सांगता येत नाही. जनता कौल देईल. आम्ही सांगण्यापेक्षा जनतेचा कौल देईल. जनता जशी ती कौल देईल त्याच्यावर राहणार. जनता आता कुणाच्या बाजूने असं वाटतं? तसं काय सांगता येत नाही. येत्या निवडणुकीत तुम्हाला कळेल. झाल्यावर तुम्हाला आमच्या तिसऱ्या बद्दल काय नाही. पण हे भानगड अशी आहे, जनतेकडे बघितलं तरी ती जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे. आता 10 वर्ष काहीच केलं नाही. शेतकऱ्या डोक्यावर कर्जच आहे. शेतकरी पाण्यासाठी झटतोय, कशासाठी झटतोय, पण काय हातात काहीच नाही. काय करणार आहे शेतकरी? आणि म्हणाले तुम्हाला आजचे दिन आणणार. काय आजचे दिन आणलं? गॅरंटी काय दिली तुम्ही? ही भिकर लागली, देशी दोडीला शेतकरी लागले. सगळं पाक नेलं. काय करणार? निवडणुकीला काय करणार? म्हणजे जनता बदल करणारच आहे, 100% बदल होणार आहे. आणि फक्त तुम्ही फसवू नका, त्या EVM मशीनमध्ये काय फसवू नका. बॅलेट पेपरवरच घ्या. तुम्हाला गॅरंटी पाहिजे असेल जनतेची तर ती बॅलेट पेपरवर घ्या तुम्ही इलेक्शन. त्याशिवाय तुम्हाला गॅरंटी करणार नाही जनता काय आहे. नाही त्या बटनात काय फसवू नका तुम्ही आम्हाला. नमस्कार, नाव कसं आहे? धनाजी पाटील, राहणार कुठे? जाकापूर, कवठेमहांकाळ तालुका. लोकसभेची निवडणूक लागली आहे, या निवडणुकीमध्ये काय सांगा? संजय काका पाटील, चंद्रहार पाटील की विशाल पाटील? आता तिघं पण आहेत, चांगले लोक आहेत तिघं पण. आम्ही काय असं कोणाला वाईट म्हणत नाही. आमचं मतदान ह्या वर्षी पहिल्यांदाच माझं मतदान आहे. कारण मी रिटायर फौजी असल्यामुळं या गोष्टीकडे आपण जास्त म्हणजे याच्यामध्ये पडलो नाही अजून. ह्याच्याबद्दलची एवढं आपण लोकसभेविषयी काही हे करत नाही. फक्त प्रगतीच्या मानानं बघितलं तर जी आश्वासनं होती 10 वर्षामध्ये जरा कंप्लीट व्हायला पाहिजे होती. आपली ना बुलेट ट्रेन आल्या ना, ते कुठलं काय असतात ते उद्योग आले नाही, तर शेतकऱ्याला हमीभाव मिळाला नाही. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे चारी बाजूला. आता हाय द्राक्षे वगैरे हे बघा की 100 रुपये किलो, 100 रुपयाला सुद्धा माल जायना झाला. तेवढ्याला पण जाईना. आता मी सुद्धा बागेमधनं वगैरे जातोय, फिरतोय, करतोय, सगळं माहीत आहे. अक्षरशः सांगतो काय आणि उकरंड्यामध्ये भरलेत. पर्सेंटेजमध्ये जर का बघायला गेलं तर पर्सेंटेजमध्ये जर का तुमच्या तालुका बघायला गेले तर महाविकास आघाडी, महायुती आघाडीमध्ये काय वाटतंय? आता तुम्हाला एक सांगू, मगाशी मी बोललो का नाही, अजून महाविकास आघाडी उमेदवार काही जाहीर झालेले नाहीत.
जाहीर झाल्यानंतर त्या उमेदवार बघून बोलता येईल आम्हाला. आज दुसरा एक माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आमच्या दुष्काळी भागामध्ये लोकनेते पंडितांना नानासाहेब सगरे या तालुक्यातील एक नेते होते. त्यांनी जेव्हाच रान करून एक महाकाली साखर कारखाना उभा केला होता. आज काही चुकीच्या माणसांच्या धोरणांच्या हातामध्ये तो कारखाना गेल्यामुळे आज 5 वर्ष झालं ऊसाची बिले शेतकऱ्यांची लवकर मिळली नाहीत. आज कामगारांचे जवळ 25-30 कोटी रुपये येणार आहे. आम्ही आज हायकोर्टापर्यंत लढतोय. आम्ही सगळ्या या महाविकास आघाडीतल्या नेत्यांना, BJPच्या नेत्यांना, सगळ्यांना कर्मचारी या नात्यानं भेटलो, शेतकरी या नात्यानं भेटलो. पण तो कारखाना आज 5 वर्ष झाला बंद आहे. हजारो कामगार आज देशोधडीला लागले आहेत. शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न आज तालुक्यात म्हैसाळचं पाण्यामुळं लाखो एकर शेती ऊसाची आहे. पण आज ऊस पाठवणं दुसऱ्या कारखान्याला आम्हाला एकराला 4-5 हजार रुपये शेतकऱ्याला द्यायला लागतात. ह्या कारखान्याकडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे. हा एक उद्योग आहे. शासनाला माहीत नाही हा कारखाना बंद आहे. तरी कर्मचारी तिथं कामाला होते ते भिकल लागलेत आज कामगार. शासनाला माहीत आहे ना हा महाकाली कारखाना बंद आहे, कर्ज कोणी केलं ह्याची चौकशी लागली पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. शासन शेतकऱ्याच्या आणि मजुरांच्या आणि जनसामान्याच्या माणसं मागं जर पाठीमागं राहिलं तर आम्ही आज जनतेच्या मनात आज संभ्रमावस्था आहे. आज प्रत्येक वेळा वाटते ह्याला निवडून दिले की आज आपले दिवस चांगले येतील, त्याला निवडून परत जैशी ती परिस्थिती आज वाटा लागली आम्हाला. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि आज वरल्या नेते मंडळींचं जर बघितलं 4 नेते मंडळी OBC समाजाकडे आहेत, 4 नेते मंडळी मराठा समाजाकडे आहेत. तुम्ही एसी गाडीतनं फिरणार आणि समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम कोण करतंय तर हे नेते मंडळी. मराठा आरक्षणाचा काय मुद्दा येईल काय? हो, मराठा आरक्षण मिळलं पाहिजे. आम्ही काय म्हणतो मराठा आरक्षण ह्यासाठी द्या जी मुलं बेकार फिरतात किंवा मेरिटमध्ये आज पोरं 90% 95% बाहेर पडतात त्यांना कुठं तर 4-2% जी पोरं आज नोकरी लागतात ती नोकरी लागली पाहिजेत. आरक्षण म्हणजे काय? शासन काय घर चालवणार आहे का? तर जे आज मुलं बेकार फिरतात या आरक्षणाच्या माध्यमातून 4 हाताला काम मिळेल हेच आणि आरक्षण द्यावं असं आमची विनंती आहे. आता आरक्षणाचाच मुद्दा आला तर मी काय म्हणतो, हे आरक्षण मग इंडियन आर्मीला बी ठेवा, आरक्षण मग तुम्ही लोकसभेला उभा राहणाऱ्याला बी ठेवा, प्रत्येक ठिकाणी आरक्षण ठेवा. नाहीतर तुम्ही सरळ समान नागरिक आहे ज्याच्यात दम आहे तो जाईल ना. करून टाका. मी पण मराठ्यातच आहे, मी असं काही चुकीच सांगत नाही. खासदार कसा पाहिजे? खासदार विकास कामं करणारा पाहिजे. कोण करू शकते? आता 3 चेहरे समोर आहेत. संजय काका पाटील आहेत, तिकडे बघायला गेलं तर विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांचं नाव समोर आले. नाही, आता 10 वर्ष तर संजय काकांना आपण निवडून दिलेलं आहे, परंतु अपेक्षित प्रमाणे काम झालेलं नाही आहे. त्यामुळं ह्या वर्षी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. बरं, कुठला असावा, कोण असावा? पण संजय काका सोडून कोणी पण असू दे, शिवसेनेतला असू दे, चंद्रहार पाटील असू दे किंवा विशाल पाटील असू दे, नवीन चेहऱ्यांना संधी देणं खूप इम्पॉर्टंट. येस, म्हटलं काय आपले म्हणून करायचं. कोण? आता संजय काका पाटील आहेत, तिकडे बघायला गेलं तर विशाल पाटील आहेत, चंद्रहार पाटील आहेत. काय तालुक्याचं काय वातावरण आहे? काय अडून का आपल्याकडे आलो बी नाही काय नाही. येतील की आता सुरुवात आहे. आलं मग काही करायचं. बरं, काय वातावरण तालुक्याचं तरी? अडून कसं काय नाही वातावरण काय माहीत नाही. कुठं BJP वाढून आहे काय काँग्रेस वाढून आहे? काय अजून प्रचारच नाही कोणाचा काय नाही. कसं करणार? आणि आम्हीच कुठं कसं सांगू शकणार. होय होय. बर, भाजपचं आहे का वारं इकडे? असणार. नमस्कार, काय सांगाल या निवडणुकीमध्ये खासदार कोण पाहिजे? खासदार कोण पाहिजे आता काय सांगायचं तुम्हाला? कसा पाहिजे? आता जी लोकांचे कामं चांगले करेल तो आम्हाला पाहिजे. कोण करायला असं वाटतं? काय वातावरण आहे आमच्या इकडे? तर काय संजय काकांचं वातावरण आहे. बर, संजय काका हां इकडे वातावरण तर हॅट्रिक होईल का? काय होईल की? पलीकडे बघायला गेलं तर पैलवान आहे. बर, आता कवट्यात तर वातावरण संजय काकाच आहे. नमस्कार, काय सांगा? मला तरी एकाला द्यायचं मतदान. हो, देश चालवायचा आहे. देश चालवायचा बरोबर आहे. देश चालतोय, देश कोणामुळे काय अडत नसते. बरोबर आहे, चुकीचं आहे? नाही, सगळ्यांनी जर का असं म्हणले तर नाही चालणार. कसं काय? सगळी जर का असं म्हणलीत मतदानच नाही केलं तर कसं? ना, मतदान करायचं की कोणाला तरी एकाला मतदान करायचं की. कुणाला करायचं? असं सांगून मतदान करायचं म्हणजे असं हीच आहे. मतदान कधी सांगून करायला नसते. बरोबर आहे की? का चुकीचं आहे? बरोबर आहे. बरोबर आहे ना? पक्ष म्हणून कुठला पक्ष चांगला काम करत? पक्ष म्हणत काय कोणता पक्ष चांगलं काम करेल त्या पक्षाला आपण मतदान करायचं. 10 वर्ष केलेल्या विकास कामाशी समाधानी आहे का? 10 वर्ष विकास काम आता म्हणजे काय केलं 10 वर्ष विकास काम? बर,
तुम्ही तर सांगशील काय केलं 10 या वर्ष. कवठेमहांकाळ तालुक्याचं वातावरण बघायला बीजेपी ओरिएंटेड आहे का काँग्रेस ओरिएंटेड आहे, कसं आहे? आता कसं आहे माहिती आहे का, 10 वर्षानं कोण चेंज पण करते, कोण 5 वर्षांनी चेंज पण करते. बदल व्हायला पाहिजे काय नको? लोकांनी मनावर घेतलं तर बदल करतील पण. नमस्कार, काय सांगाल? राम राम. काय सांगा निवडणूक लागली या हा, निवडणुकीमध्ये 3 उमेदवार आहेत कोण आहे? खासदारकीला. कोण? संजय काका पाटील आहेत, चंद्रहार पाटील आहेत आणि तिकडे विशाल पाटील आहेत. विशाल पाटील उभा राहिले तर झुंज चांगली होईल हो. हां, हा, नाहीतर काय एकतर्फी होते मग. कसं काय तसंच आहे ते. काय हो? अहो दादा 30-35 वर्ष दादा घरानं खासदारकी आहे. मग आणि त्यांचंच तिकीट त्यांची काय जुनी पेरणी आहे का नाही? त्यांचंच तिकीट आता पुढं मागं चालू आहे. मग तीच बॉम्ब व्हायला आले ना. चंद्रार काकांचा ही होत नाही, होऊ शकत नाही प्रतिस्पर्धी. होत नाही. होऊ शकत नाही. विशाल पाटील लागला तर मग घासाघाशी निभार होणार. बर, मग टक्कर होणार. हे असं मुद्दाम करायला लागलं असतील का हो? वातावरण तापवायला. वातावरण तापायची भानगड नाही हो. या शेवटच्या वेळेला विशाल पाटीलला देतील बघा. नाही शेवटच्या वेळेला विशाल पाटीलला देतील. अजून कसं वातावरण तापल्याशिवाय सांगता येत नाही हो. तापायला चालू झाले आता. अजून जाहीर तर होऊ दे. काय तालुक्याचं वातावरण काय? अजून कसं आहे, अजून 2 उमेदवार फिक्स नाही. काँग्रेसचा पण नाही आणि ते शिवसेना अजून काय ठरलेलं नाही ना. काँग्रेस महाविकास आघाडीकडून कुठला उमेदवार असावा असं तुमचं मत? विशाल पाटील. विशाल पाटील. हो, नमस्कार. माझी बातमी आमचा लोकसभेची निवडणूक लागली या. अजून उमेदवार फायनल झाले की तुम्हाला सांगू की आपण काय आता वातावरण काय तालुक्यात? वातावरण गरम आहे. हां. घर जाळल्यात, हां. कुणाकुणाची जाळल्यात, पेटवल्यात, ते बघायचं त्या हिशोबाने बघायचं आता काय हां. होते. अजून उमेदवार डिक्लेअर होतात की काय वाटतं? जरा वातावरण तापू दे की. उमेदवारीला आता जर का बघायला गेले तर चंद्रहार पाटलांचं नाव पुढे आहे. ही काय. नमस्ते डॉक्टर साहेब. कोणाचं नाव पुढं मागं अजून 2-3 दिवसात कळेल की. होती ओपन सगळे पत्ते सगळ्यांचे, त्यावर ठरेल सगळं. वातावरण गरमी वाढल्या ना, हिट वाढल्या की सहानुभूतीसाठी करायला कळेल की सगळं. घोडण मैदान लागू दे ना जरा. काय राव असं करायला तुम्ही पण. तुम्ही कुठल्या पार्टीकडे आलाय तेवढं सांगा. आम्ही कुठल्या पार्टी नाही, पक्ष नाही, डायरेक्ट लोकांची मतं घ्यायला असं आहे लागलो. का? काय मत आहे विचारायला. मग काय अजून जरा घोडण मैदान लागू दे की. हां, रंगती होती जरा, मग कळेल. हां, प्रतिक्रिया माणसं तुम्हाला देतील चांगली. हां. अजून नाही. अजून नाही त्या. काका नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून कसा उमेदवार पाहिजे? उमेदवारापेक्षा लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. पहिला प्रश्न, EVM मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे. दुसरा प्रश्न, आमच्याकडे पाणी नाही, पाण्याची योजना पूर्ण केल्या पाहिजे. येतोय तो नारळ वाढवून जातोय काय नाही त्याच्या काय आपण ही प्रतिक्रिया काय देणार नाही कुठल्या पोटाऱ्यावर. फक्त लोकांच्या काय अडचणी आहेत त्यावर विचार केला पाहिजे. हे भाजी मंडईचा प्रश्न आहे, किती वर्ष झालं त्यावर कोण लक्ष देत नाही. हा रस्ता खराब झाला आहे, इकडं कोण बघत नाही. बरोबर. मग प्रत्येक 5 वर्षात यायचा रस्ता करायचा असं चाललंय, असं होतंय. पाण्याचा प्रश्न कोण सोडविल वाटतं? सगळ्यांनी सोडावा मिळून. आम्ही कोणाला नाव ठेवत नाही आणि कोणाला काही घेत नाही. सामान्य नागरिक या नात्यानं आम्ही बोलणार. आणि जी काय हुकुमशाही चालली आता कुठं काय असेल ती अटक बिटक काय काय हे बंद झालं, थांबलं पाहिजे. खरंच दोषी असेल तर त्याला तुम्ही कारवाई करा, ती सिद्ध होऊ दे, मग होऊ दे. बाकीच काही नाही. संजय काका पाहिजे. का बरं? संजय काकाने कामं केल्यात, रस्ते केल्यात, निधी मंजूर केला आहे, खाली जातपर्यंत कामं झालेत. मार्गाला मांजर तुमचा तालुका कुठला आहे? कवठेमहांकाळ. कसं वातावरण आहे तालुक्याचं? सध्या संजय काकाचं वातावरण चांगलं आहे. कारण की ह्या वर्षी हॅट्रिक संजय काकाची फिक्स आहे. हॅट्रिक फिक्स आहे. हां, ह्या मी सध्या कोर्टिवा कंपनी जॉबला मार्केटिंगचं काम करतो. पण आज मी प्रत्येक शेतकऱ्याला तोंडातून ऐकतोय की संजय काकाच हवी पाहिजे. इथं 4 शेतकरी मागाशी मला भेटलेले म्हणजे दर वाढलाय, बीजेपीने दर लय वाढवलाय. दर वाढलाय. मग बाकी आपल्या सगळ्याचं GST हे पहिला जाकातमध्ये कैला घेत होते. गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स घेतलं जाणारच महत्त्वाचं मेन आहे. ते टॅक्स आपल्याला 6,000 रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या ह्याच्या खात्यावर टाकले जाते मोदीच्या योजनेतून. तर ते ह्या वर्षी संजय काकालाच मतदान होणार. संजय काकाला मतदान होणार. संजय काका हे म्हणतात म्हणून नाही असं काय नाही. त्यांनी कामं वगैरे कुठलं गाव? माझं नाव देशिंग. काय काय मंजूर केले सांगायचं. माझं गाव देशिंग आहे. काय काय केले गावात काम? गावासाठी भरपूर म्हणजे कॅनलचं पाणी वगैरे सर्वत्र फिरवलं आहे त्यांनी. ऐन उन्हाळ्यात त्यांनी पाणी वगैरे गावासाठी भरपूर काही केले. बाकीचे रस्ते वगैरे सगळे मंजूर केले. गुंडीवा मठासाठी आमच्या देवस्थानासाठी पण भरपूर काय केलेलं आहे त्यांनी. म्हणून संजय काका.
विशाल पाटील जरा येतील असं अंदाज आहे. हां काय जरा त्यांनी आता जास्त जरा कष्ट घेतलं पाहिजे. बरं कसं काय ते निवडून येतील असं वाटतं? कसं काय म्हणजे सांगली जिल्हा हा दादांचा आहे. आजपर्यंत दादांनी ते सांभाळलेला आहे. ते दादांच्या पाठीमागे ते दादांचं नाव चाललंच पाहिजे. मग असं माझं मत आहे की विशाल दादाने जरा पुढे यायला त्यात जास्त भाग घेतला पाहिजे असं माझा एक अंदाज आहे. मग आणि काय बोला. तर आपण आता हा कवठे महाकाळ या मार्केटमध्ये आहे. या मार्केटमधील लोकांची, नागरिकांची, विक्रेत्यांची मतं जाणून घेतलेली आहेत. येणारी जी काही लोकसभा निवडणूक आहे, या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेला आपला कार्यक्रम आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा, आणि त्या माध्यमातून आपण जाणून घेत असलेली लोकांची मतं काय आहेत आणि ही थेट मतं कुठल्याही पद्धतीची काटछाट न करता आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. एकंदरीत या निवडणुकीमध्ये लोकांचा कल काय आहे हे KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.